अनेक दिवसापासून माझ्या प्रवेशाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात चालली होती। काही कार्यकर्त्यांचा प्रवेशासाठी विरोध होता, पण तो अशा पक्षाच्या असं काय त्याचा फारसा काय संबंध नव्हता। माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, आदरणीय सचिन दादा त्यांनी पक्षाला आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं आहे आणि आपल्याला दिलीप मानेला सोबत राहणं आपल्याला फायद्याचं ठरेल असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आलं। आणि जेव्हा पार्टी ठरवत असते, भाजपमध्ये तो एकदा निर्णय झाला तर ते थांबत नसतात। आणि तर मला मागच्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा झाली होती, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पार्टीबरोबर आपल्याला काम करायचं आहे। आणि मला विश्वास होता की आदरणीय फडणवीस साहेब हे मला निश्चितपणे सोबत काम करण्याची संधी देते। आणि ती परवा दिवशी आम्हाला तो प्रवेश दिला। निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत, जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पार्टीसाठी रात्रंदिवस काम करेन आणि मला जे पक्षामध्ये प्रवेश दिला त्यांच्या विश्वासाला पात्र राहून आपली प्रतिमा चांगली ठेवण्याचं काम निश्चितपणे करेल। मला आपल्या प्रवेशानंतर खरं तर सोलापुरात भारतीय जनता पार्टीची ताकद खूप वाढली गेलेली आहे। नुकतं सोलापूर शहर जिल्ह्यापासून नव्हे तर महाराष्ट्रातील चर्चा आहे। आज दिवंगत धर्माजी भोसले यांचे चिरंजीव विनोद भोसले माजी नगरसेवक यांनी यात प्रवेश केला। काय सांगाल, आणखी प्रवेश होणार? आणखीन बरेचसे प्रवेश माननीय पालकमंत्री व शहराध्यक्ष आमचे भगिनी रोहिणीताई यांच्याजवळ त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। पण उद्या नगरपालिकेचे सगळे निकाल आहेत, त्यामुळे पालकमंत्री आणि परवा दिवशी मुंबईमध्ये बैठक आहे, त्यामुळे पालकमंत्री उपलब्ध नाहीत। अनेक कार्यकर्ते, अनेक लोक, अजूनही नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश करण्यात इच्छुक आहेत, आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। काही लोकांनी सांगितलं की आम्हाला प्रवेश द्या, आम्ही पार्टीचं काम करू, आम्हाला कुठल्याही पक्षाच्या तिकिटाची मागणी नाही, पण आम्ही तुमच्याबरोबर असं त्यांनी भावना व्यक्त केली। आज दिलीप भाऊने, आमचे मनोज शेठ चेअरमन साहेबांनी, त्यांचे सर्व सहकारी मित्रांनी माझा इथं येऊन सत्कार केला, मला प्रोत्साहन दिलं। तसं तर दिलीप भाऊंचा 2 महिन्यापूर्वीच प्रवेश झाला होता, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे, आपण शांत राहावं आणि काम करत राहावं, असं दिलीप भाऊचं नेहमीच मला एक चांगल्या सूचना असतात। त्यांचा आशीर्वाद मला नेहमी दिलीप भाऊंचा माझ्या पाठीशी आहे। त्यामुळं चांगल्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवेल आणि आम्ही सगळी जी आज आहे आमच्याबरोबर सर्व कार्यकर्ते एक दिलानं, एक मनानं पार्टीसाठी काम करू। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक, इतिहास, रेकॉर्ड ब्रेक इतिहास आम्ही निवडून आणू, एवढं मी आजच्या ठिकाणी सांगतो। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असू दे अथवा नगर परिषद निवडणूक असू दे, यामध्ये मान्य समर्थकांची ताकद दिसून येणार, रणनीती काय असणार आपली? नाही, मी जे 2 वेळेला आमदारकीला उभारलो होतो, त्यावेळेला मतदारसंघाचं खेडा ना खेडा मला माहिती आहे। आपल्याला कुठं आणि सगळ्या मतदारसंघामध्ये मी कामं केलेले आहेत, त्यामुळे जनता मला ओळखते। कामाची पद्धत आपली चांगली आहे। आपण काम गोरगरिबासाठी, शेतकऱ्यासाठी, दीनदलितासाठी सौ फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन आणि आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाचं जे देशामध्ये डंका आहे आपल्या, आज त्यांचे विचार आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। आणि आम्ही जे आता शासनाने अनेक धोरणं घेतलेले आहेत, आता परवा कॅबिनेटमध्ये अधिवेशनामध्ये, ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करू। गेले 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रात चर्चेचा विषय होता की बाबा दिलीपराव मानेंचा प्रवेश का रखडला। पण ज्यावेळेला आम्ही मुंबईमध्ये होतो, राजन मालक होते, कल्याण चित्ती दादा होते,
त्याचप्रमाणे जिल्ह्याचे काही प्रमुख नेते होते आणि त्या सगळ्यांचा सूर एकच होता की दिलीपराव मानेंना प्रवेश देणं भाजपच्या हिताचं ठरणार आहे. त्याची कारणे तशी आहेत की दिलीपराव माने आमदार झालेत, मार्केट कमिटीचे चेअरमॅन झालेत, दूध संघाचे चेअरमन झालेत. उत्तर सोलापूरमध्ये कैलासवासी ब्रह्मदेव दादा यांनी जी संघटना उभा केली, ज्या बँकेचं जाळं पसरवलं, त्याच्यापेक्षाही दिलीप मानेने त्याच्या पुढे जाऊन काम केलं. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक ह्याच्यामध्ये त्यांचे संपर्क आहेत. त्या सगळ्याची जमाबिरीत जर केली तर आज उत्तर सोलापूर हे मोहोळला जोडलेलं आहे. ह्या प्रवेशामुळे राजन मालकाला सुद्धा एक बळ मिळालेलं आहे. त्यामुळं निश्चितच भाजपचा दिलीपरावांचा प्रवेश हा पार्टीला बळ देणारा असून त्याची अंमलबजावणी माननीय आपले पालकमंत्री गोरे साहेब, सचिन कल्याण शेट्टी दादा, देवेंद्र कोठे आणि या शहराच्या या जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष रोहिणीताई या सर्वांनी एकच सूर घेतला की दिलीप मानेमुळे उत्तर सोलापूर आणि शहरामध्ये एक चांगला परिणाम आणि एक पार्टीला चांगली ताकद मिळेल, त्या दृष्टीने हा प्रवेश झालेला आहे. आणि त्यांनी कुणाला विरोध त्यांनी स्वतःहून कधी कुठल्याला स्टेटमेंट दिली नाही, पण यांचा प्रवेश ठरला होता. आम्हाला बी उत्सुकता लागली की प्रवेश केव्हा देणार आहे. त्या संदर्भातून ज्या ज्या चर्चा होत होत्या, ज्या ज्या कानावर येत होत्या, त्याप्रमाणे मी दिलीपरावांना या सगळ्या गोष्टीची वृत्तांत देत होतो. देर आहे, दुरुस्त आहे. आता पार्टीला शहरामध्ये आणि ग्रामीण मध्ये कशी ताकद मिळते हे लवकरच तुम्हाला दिसून येईल. Like, subscribe, click on the bell.